पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ए तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ए बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा
ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता परमार्थ पोटी तुडावे परमार्थ पोटी तुडावे दुरावे परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे अनुतापासी दुनिवचडे अनुतापासी दुनिवचडे वैराग्य वाढे चढोवडी 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 निळामणे वाढे वाव निळामणे स्वानुभवनी जागे संचरे स्वानुभवनी जागे संचरे स्वानुभवनी जागे संचरे स्वानुभवनी जागे भवन जाते सहज त्यांचा ऐकता सहज त्यांचा ऐकता सहज त्यांचा ऐकता सहज त्यांचा ऐकता परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे परमार्थ पोटी दुडावे हे विठोबार रघुमाई जय जय हरी जय जय विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम दादा समागम दादा समागम घडो त्यांचा 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 समागम सारखं दोन्ही सारखे कर एक कमी
समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम समागम जना घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समा घडो त्यांचा समा घडो त्यांचा समागम प्रेम सदा प्रेम विठ्ठल सदा त्यांचे प्रेम विठ्ठल सदा प्रेम विठ्ठल सदा प्रेम विठ्ठल सदा प्रेम सदा प्रेम विठ्ठल सदा सदा प्रेम विठ्ठल सदा प्रेम विठ्ठल सदा जागोस
सज ऐकताचे गोसे ऐकताचे गोस सज सज
गोठी क्या बात सहज त्यांच्या ऐकता गोठी सहज त्यांच्या ऐकता गो हार्मोनियम लावा मॉनिटरला ऐकता सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोडी ऐकता गोडी ऐकता गोडी सहज त्यांच्या ऐकता गोडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे हा 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 परमार्थ पोटी दृढवे हा परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी परमार्थ पोटी दृढवे हा परमार्थ पोटी हा दृढवे 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 हा परमार्थ पोटी दृढवे दृढवे दृढवे
परमार्थ पोटी दृढवे दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी परमार्थ परमार्थ पोटी परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे परमार्थ पोटी दृढवे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज घडू त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. आवाज एवढाच ठेव, ट्रबल नको वाढू जास्त. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोठी दृढावे. थोडा किंचित विको द्यायला, फक्त एक पॉइंट, जास्त नको. अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळा म्हणे वाडे भाव, निळा म्हणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगाकारू प्रथम नमन, 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 पांडुरंगाकारू प्रथम नमन,
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज धरा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज धरा अहो स्वामी कृपया स्वामी तुकया देवा यावर न करावा सेवे लागी समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर रोषणाने आणि श्री तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय आपल्या जीवनातली एक छोटीशी खंत पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. हे पांडुरंगा काय निळोबराय काही नाही एक छोटीशी इच्छा आहे रे माझ्या पांडुरंगा माझ्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे सांगा ना पांडुरंगा. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व जाणकार मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी मला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय महाराज. आम्हा सर्वच कीर्तनकार महाराज मंडळीवर एक अंतःकरणापासून फक्त प्रेमच करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा आणि त्या दादांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी कीर्तन करायला लागल्यापासून 8 वर्ष झाले असेल कीर्तन करतो किंवा 9 वर्ष. त्याच्या अगोदर करत होतो पण एवढा काही प्रसिद्ध नव्हतो. पण महाराज झाल्यापासून कीर्तनकार झाल्यापासून एवढे गायक वादक आणि महाराज मंडळी पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला आहे बरं. महाराज दादांविषयी बोलावं दादांची माहिती द्यावी निश्चित एवढा मी ज्ञानी नाही तेवढा माझा अधिकारही नाहीये महाराज. संप्रदायामध्ये एखाद्या संतांचा महोत्सव जसा वारकरी मंडळी आनंदाने साजरा करतात लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं. आम्ही सांप्रदायिक मंडळी वारकरी लोक एखाद्या संताची पुण्यतिथी जेवढ्या थाटामाटानं साजरी करतो जेवढ्या प्रेमानं साजरी करतोय तेवढाच दादाचा उत्सव आपण सर्व मंडळी प्रेमानं साजरा करतोय महाराज. अनेक लोक कीर्तनाच्या माध्यमातून भेटतात कोणी कोट्याधीश भेटतात अब्जाधीश भेटतात त्यांच्या हजार पिढ्या बसून खातील एवढा पैसा काही काही लोकांकडे पाहिलाय आम्ही. पण दातृत्व काय आहे हे जर कोणाला शिकायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर त्यानं फक्त आणि फक्त चव्हाण कुटुंबियाचाच आदर्श घ्यावा महाराज. खरं सांगतोय तुम्हाला
दादावर जर बोलायचं म्हणलं तर कीर्तन दादावर करू शकतो आपण. मी फक्त दादावर बोलू शकतो, पण दादाचं जीवन तुम्ही लोकांनी अनुभवलेलं आहे महाराज. दादांच्या सोबत तुम्ही मंडळी राहिलेले, त्या चव्हाण कुटुंबियासोबत तुमचे अनेक वर्षापासून संबंध आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आज कीर्तन करताना थोडी भीती आहे आणि आनंद सुद्धा आहे. नेहमी लोकायतच कीर्तन करावं लागतं महाराज. स्वामीजी लोकायला घुमवणं सोपं आहे, 2 तास कसंही करू शकतो महाराज. पण आज इथं कीर्तनकारापेक्षा ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार जास्त उपस्थित आहे. आणि कीर्तनकार हा श्रद्धेनं कीर्तन नाही ऐकत, काहीतरी दोष पाहतो म्हणून कीर्तनाची जबाबदारी आज माझ्यावर. लक्ष देऊन ऐका बरं, मी थोडं धाडस करून बोलतोय. एवढे भेटत नाही कधी, त्याच्यामुळे धाडस करतोय आज. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष द्या कीर्तनाकडे. खूप सुंदर नियोजन केलं महाराज, द्यावे तेवढे धन्यवाद. भगवंताची बायको म्हणजे लक्ष्मी, ती कोणाच्याही घरी पाणी नाही भरत बरं महाराज. भगवंताची पत्नी, ज्या लक्ष्मीसाठी अख्खा महाराष्ट्र रात्रंदिवस दिवसाची रात्र याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढे जे उद्योग करतोय, ती लक्ष्मी ज्या लोकांच्या घरी पाणी भरते त्यामधलं एक भाग्यवान कुटुंब आहे महाराज. खरं सांगतो, का लक्ष्मी पाणी भरते याचं कारण असं आहे, ह्या तिन्ही भावाच्या हाताला कात्री नाहीये महाराज. कोणी कधीही जा, रात्री 12 वाजता जरी संप्रदायातला माणूस गेला तर तो आतापर्यंत कधी रिक्त हाताने आला नाही, असं कुटुंब आहे महाराज. आणि मला आनंद आहे महाराज, एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अभंग निळू भरायचा आहे, 4 चरणाचा आहे. आता गुणीजन एवढे, गायक एवढे, आणि त्यातल्या त्यात कीर्तनकारही गायक आहे, हे मोठं लफड आहे. कीर्तनकार बेसुरा असल्यावर मग मजा येते भरपूर, पण कीर्तनकारही गायक आणि एवढे वादक, आणि सर्वांना चान्स द्यायचा आहे. पण सर्वांना 2 तासामध्ये वेळ भेटणं शक्य नाही. ज्याला जशी जशी सेवा भेटेल तसं तसं आपण प्रयत्न करू. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार, मग तो कोणी असू द्या. कबीर महाराजांच्या भाषेत सांगायचं, कबीर महाराज सांगतात किती गोडे पहा. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलो, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलो, फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय सांगतात, दादा खूप चांगले होते हो, आमचे वडील खूप कष्ट करून त्यांनी आमचं हे विश्व निर्माण केलंय, आणि आता त्यांचे खाण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. 1 कोणी सांगतं आई सोडून गेली, 2 कोणी सांगतंय पत्नी सोडून गेली, 3 कोणी सांगतंय भाऊ सोडून गेलाय, कोणी सांगतं मित्र सोडून गेलाय. बसणारे मायबाप, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगात विशेष नाही हो. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगात विशेष नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत, हे जगातलं सगळ्यात मोठं विशेष आहे महाराज. कारण जाणं या निसर्गाचा नियमच आहे. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकांचे आवाज क्लिअर करा.
पामरा हेरते पामरा जीवा किती नाही मोर आले अवतार हे देऊर नाही नाही आले ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केले त्या भगवंताच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काहीच नवल नाहीये. लक्ष द्या कीर्तनाकडे. जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जासाल तुम्हालाही माहित नाही, कधी जासाल मलाही माहित नाही. पण बसणारे मायबाप कसं जायचं हे प्रत्येकानं ठरवून घ्या. कसं जायचं हे प्रत्येकानं ठरवून घ्या. तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुम्ही किती दिवस जीवन जगले याला महत्व नाही, तुम्ही जीवन जगले कसे याला खूप महत्व आहे. महाराज मी बसणाऱ्या मायबापाला विनंती करील, पुणे जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं चांगलं जगूच नका, कारण तुमचा जिल्हा खूप मोठा आहे. पुणे जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं कशाला चांगलं जगता, पण कमीत कमी आपला तालुका आपल्यासाठी रडाव एवढी तर तयारी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरं याच्यापेक्षा किती सबसिडी देऊ तुम्हाला, मी का सरकारमधला मंत्री नाहीये सबसिडी द्यायला. नका तालुका रडेना, पण कमीत कमी आपलं गाव, आता याच्यापेक्षा खाली किती यायचं अजून. नका का गाव रडेना, कमीत कमी नातेवाईक. काही काही महाशय असे असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. महाराज मी तर या मताचा महाराज आहे, आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका महाराज. काय बैल मने खरा मरता तरी मारे आजी घर तुमको दिया बाईल म्हणते खर मरता तरी बरे नासी येले घर थुंकून या. म्हणून थोडी दिवस जीवन जगा गड्यानो, पण जीवन असं जगा की तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे होऊन गेले, या देशामध्ये जेवढे काही क्रांतिकारी लोक होऊन गेले, त्यांचं जीवन चरित्राचा जर अभ्यास तुम्ही आणि मी केला तर त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये. महाराज ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्व लोकांच्या जीवनाचा अभ्यास करा. त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगला नाही. आयुष्य खूप कमी जगले, पण कार्य एवढं सुंदर केलं की अजून सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. महाराज गेले दिगंबर, ही रिंगटोन ऐकली की समजून चालव कोणीतरी मेलं. एक दिवस आपण सुद्धा जाणार आहे, हीच रिंगटोन लावणारे लोक. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. आवाज कमी कर दादा. थोडं जगा, पण जीवन जगत असताना तुम्ही गेल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी याची प्रत्येकानं तयारी करावी. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य निळोबराय. त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरु तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे लाखानं शिष्य असतील, पण कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते माझे निळोबराय. माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, याच्यासाठी 1, 2, 3 दिवस नाही 42 दिवसाचं अनुष्ठान केलंय तुकोबरायने. तुकाराम 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 तुकाराम. पांडुरंग परमात्मा विचार करतात 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय, तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं
येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्राथिल्या वाचुने आलास का. अबे देव आहे ना बे तू. बे हा शब्द विदर्भातला आहे. कोणता आहे बे. ए अबे देव आहे ना तू. तुला शास्त्र कळतं का. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये दोन. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये तीन. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं या. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या देशामध्ये सर्वात पवित्र जर व्यासपीठ कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त ही धर्मगादी महाराज. इथं चुकून सुद्धा कधीच समाजाची दिशाभूल केल्या जात नाही. मी कीर्तनकार असू द्या, माझ्यापेक्षा मोठा असू द्या किंवा माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असू द्या, आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने लोकांना दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं महाराज. चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. म्हणून लोक आत्मविश्वासानं कीर्तनकारासमोर बसलेले असतात. लक्ष देऊ नका. म्हणून काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही सप्ताह जर असेल, चांगलं कार्य असेल तर दान देताना माझं नाव सुद्धा कुठं नाही आलं पाहिजे याची दखल घ्या. तिरुपती संस्थान असेल, गजानन महाराज संस्थान असेल, साईबाबाचं संस्थान असेल, हजारो टन धान्य लोक आणून टाकतात, पण ड्रायव्हर सांग सुद्धा नाही गाडी कुठून आली. कार्य करत असताना हवेसारखं करा. हवा दिसते का जाणवते हो तुम्हाला. हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काही नाही, तिचं फक्त कार्य आहे. काम सुद्धा तसंच करा. अरे समाजानं तुमचं नाव घेईल एवढं चांगलं काम करूच नका. वाक्य लक्ष देऊन ऐका. समाज तुमचं नाव घेईल एवढं चांगलं काम करू नका. काम एवढं चांगलं करा की तुमच्या कामाची दखल भगवंताने घेतली पाहिजेत. महाराज एवढं चांगलं काम करा. म्हणून काही ठिकाणी तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे. इथं या. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग. इथं आल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटणार आहे. ठीक आहे महाराज. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. आमंत्रण नसताना गेलं की जीवनात फजिती ठरलेली आहे. भागवतामध्ये दक्ष प्रजापतीचं खूप मोठा कथा आलेली आहे. आमंत्रण नसताना सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले. स्वतःच्या बापाने म्हणजे दक्ष प्रजापतीने खूप मोठा यज्ञ ठेवला. सर्वांना आमंत्रण आहे, पण स्वतःच्या जावायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब सांगतात, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला, चला ना. अगं मी लाडाचा जावाई, माझं एखादं तर कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. नाही कीर्तन तर चालतं कमीत कमी द्यायला पाहिजे होती की नाही. जावाई ना मी. आणि बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाही. सती आई साहेब रडायला लागले. मालक चला ना. नाही म्हणायचे. मालक चला ना. नाही ना. शेवटी सती आई साहेब म्हणतात, मालक, पोरीला आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही. नंदीला सांगितलं, नंदी, कपाटात जेवढ्या काही साड्या तेवढ्या पॅकिंग कर. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या. आमंत्रण नसताना गेल्या. सर्व देवताचं स्थान पाहिलं. स्वतःच्या मालकाला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला. यज्ञकुंडामध्ये उडी मारली. म्हणून आमंत्रण नसताना कुठं जायचं. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल जाऊ नका. निळोबराय देवाला सांगता, अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र कळतं का. आमंत्रण नसताना कसा आला. बरं, तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. माझ्यावर काही संकट नाही का आलाय. अहो निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबराने परत डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. पहिल्यांदा निळोबरायला म्हणले, ओ निळोबराया, अहो डोळे उघडा. पहिल्यांदा निळोबराने सांगितलं, देवा तुला बोलावला कोणी. आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे तू कयाचा धावा करीत
निळोबराने डोळे उघडले जायत कोण आहे बे तू जाय तुला ओळखत नाही किती ताकद आहे महाराज निळोबरायची यत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला म्हणतो ओ निळोबराय ओ काय समजतं तुम्ही स्वतःला मी काय ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो देव आहे ना गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुवात प्रभू प्रैल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालं तुमच्या समोर काही तर बोला या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आणि त्या निळोबरायच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी कशी इच्छा प्रकट होईल महाराज साधूच्या विषयी संसाराविषयी इच्छा प्रकट नाही होत पण साधू परमार्थाविषयी इच्छा प्रकट करतात तुकोबरायचा किती गोड अभंग आहे अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा पडून राहील तये ठाई उगाच संताची ही सुद्धा जगद्गुरु तुकोबर आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या समोर केलेली इच्छाच आहे निळोबराय देवाला सांगतात पांडुरंग ऐक ना एक छोटीशी अपेक्षा आहे माझ्या अंतकरणामध्ये छोटीशी इच्छा आहे काय इच्छा आहे काही नाही जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे अभंगाचं गाढत्यांचा समागम गाढत्यांचा त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ऐका ना दादा ज्यांचं प्रेम विठ्ठलावर अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे मानवी देहामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा अवघ प्रेम तो देवावर करूच शकत नाही महाराज याचं कारण असं आहे भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहेत की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर किती प्रेम करतो जगातल्या कोणत्याच माणसाला म्हातारा झालेला आवडत नाही महाराज कोणता माणूस असा आहे की त्याला आपले काळे केस पांढरे झालेले आवडतो अजिबात नाही महाराज म्हाताऱ्या बाईला जरी म्हातारी म्हणलं तर राग येतो तिला वाटतं मरेपर्यंत मला ताईच म्हणावं आता म्हातारी झाली ना तू म्हाताऱ्या माणसाला जरी म्हातारा म्हणलं तर राग येतो एवढं प्रेम करतोय माणूस माणसाच्या शरीरावर दुसरं प्रेम करतो समाजावर लक्ष देऊन ऐका फक्त समाजावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही चांगले कपडे सुद्धा कोणासाठी घालायचे लोकांसाठीच घालायचे ना चंद्रकांत दादा
काही लोक तर कीर्तन सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून ऐकतात, प्रेमान नाही ऐकत महाराज. अर्सोगळीच्या वनवाडी आली मीच नाही. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येतात. एक सांगू तुम्हाला, लोक काय म्हणतील म्हणून परमार्थ नका करू रे, लोक काय म्हणतील म्हणून नका कीर्तन ऐकू, देव काय म्हणेल म्हणून कीर्तन ऐका. समाजावर आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, कोट्याधीश आहे ते, 100 पिढ्या बसून का तिला एवढा पैसा आहे, तरी लोक पॉलिटिक्स मध्ये का जातात हो? राजकारणामध्ये जाण्याचं कारण काय आहे? तिथं जाऊन पैसाच कमवायचा ना, मग पैसा असून राजकारणात का जातात? याचं कारण आहे की लोकांना असं वाटतं माझे बॅनर लागले पाहिजेत, माझ्या नावाचा उदो उदो झाला पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्या हस्ते उद्घाटन सोहळे झाले पाहिजेत. मनुष्य नाव सर्व जे प्रेम, अरे परिस्थिती नसताना 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं पैसे काढून आपण पोरीचे लग्न करतो महाराज. का? लोक काय म्हणतील. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि या 2 गोष्टीवर जर प्रेम करत नसेल तर तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो. जगात माणूसच नाही की त्याला पैसा आवडत नाही महाराज. ज्या पोराला सुकुट करावं, ज्या पोराला शिकुट करावं, याला सुद्धा पैसे कळतात. आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, अपना साथ कोई नहीं, कोई नहीं, अपना साथ कोई नहीं, हो सब पैसे के भाई धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही, ही जगाची व्याख्या झालेली आहे. बर का धनाचा स्वीकार करून हेही मला कळत नाहीये. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले शास्त्रामध्ये. किती पुरुषार्थ आहे? 4. त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. आणि ते जर तुम्ही कमवत नसेल तर तुम्हाला पुरुषार्थी कसं म्हणायचं, हाही एक मोठा प्रश्न आहे. म्हणून या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाहीये. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, निळोबरायचं द्या सोडून तुकोबरायच्या जीवनाचा सर्वे करा, या 3ही गोष्टीवर तुकोबरायने लात मारलेली. नावड जन धन माता पिता, नावड जन धन माता
जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण घ्या, थोडं लक्ष देऊन ऐका. आपल्याला नाही, बाहेरच्यांना खूप त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे कमी झाला आवाज. ठीक आहे. ऐका. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. नाही विचार केला तुकोबरायने शरीराचा महाराज. लक्ष देऊन ऐका. समाजाचाही विचार केला नाही. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. परमार्थ ही गोष्ट जर समाजात झाली असती तर तुकोबरायचे अभंगच नसते जन्माला आले. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्ष देऊन ऐका. परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने त्या काळामध्ये सावध केलंय. तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनियाजन. खूप मोठ्या गोड गैरसमज मध्ये आपण सर्व गुरुबंधू मंडळी जगतोय महाराज. तुम्हालाही असा भास आहे, मला सुद्धा असा भास आहे की लोक आपल्यावर लय प्रेम करतात आणि आपली खूप मोठी क्रेज आहे, आपण खूप मोठे स्टार आहे. सोडून द्या ही गोष्ट. आपण किती जरी चाली म्हणल्या ना, आपण किती जरी चांगला पाखवा जाजवला तर भारतरत्न पुरस्कार नाही भेटणार आपल्याला. का भेटेल ओमकार? नाही भेटू शकत. ज्या मायमाऊलीला भारतरत्न पुरस्कार होता त्या मायमाऊलीचं नाव लता मंगेशकर होतं. काय होतं? लता मंगेशकर. हजारो गाणे गायले त्या मायमाऊलीने. राग वेगळे, चाली वेगळ्या, भाषा वेगळी, असे हजारो गाणे गायले. ती मायमाऊली ज्या दिवशी मेली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय ठेवायला? इथून सुरुवात आहे. कोण ओळखतंय आपल्याला? तुमची माझी अशी धारणा आहे की 5000 फेसबुकवर फ्रेंड झाले की आपल्याला वाटतं की मी लय मोठा स्टार आहे. अरे नाही बाबा, 5000 लोक म्हणजे तुझ्या फेसबुकला जुटले म्हणजे ती एका गावची लोकसंख्या आहे. म्हणजे तू अजून एका गावाच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध नाही, हे धरून घ्या. म्हणून समाजाचा त्याग त्याही वेळेस सांगितला ना. हा समाज कोणाचाच झाला नाहीये. म्हणून आपण सुद्धा अपेक्षा करू नये की लोकांनी आपल्यावर प्रेम करावं. एक सांगू तुम्हाला, ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी पंचम वेदाचा गाथा दिलाय, हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा तरी काय करायची? विठ्ठल 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 बऱ्याचशा काही ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर असं ऐकायला भेटतं. आपण गेल्यानंतर फेटा बांधता बांधता तिथले महाराज लोक महाराज महाराज हो, या परिसरातले जेवढे काही सप्ते ना, या जिल्ह्यातले जेवढे काही सप्ते, मी सांगाल तो कीर्तनकार आहे, मी सांगाल तो गायक आहे, मी सांगाल असा गोड गैरसमज माझ्या गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये सोडून द्या. तो 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, अरे तळ हाताच्या फोडासारखं जपलं, अमृताही पेक्षा पवित्र दूध ज्या आईनं ज्या लेकराला पाजलं, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय होणार आहे महाराज? म्हणून तुकोबरायांनी परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला सांगितलं, हे बाबा तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा. जीवनामध्ये आपल्या मस्तीत परमार्थ करा. कोणी निंदा, कोणी वंदा, अमुचा सोहिताचा. परवा दिवशी माझ्या एका मित्राने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम आपण एवढं चांगलं वागतो रे, नाव झालंय तर पाणीपुरी खाताना सुद्धा धोत्रावर खाली उतरत नाही, एवढं जपतो, तरी लोक आपल्याला का नाव ठेवतात? आपण आहेच कोण आपल्याला चांगलं म्हणायला? अरे 10% समाज जर देवाचा झाला नाही तर महाराज लोकांनी अपेक्षा तरी काय करायची लोक आपल्यावर प्रेम करतील म्हणून? कीर्तन लक्ष देऊन ऐका. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता सीता आई साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? म्हणून समाजाचाही त्याग तुकोबरायांनी केला आणि धनाचा तर त्याग केलेलाच आहे महाराज. संप्रदाय एवढा श्रीमंत आहे महाराज आपला, पण सांगणाऱ्या लोकांनी संप्रदाय गरीब सांगितला, त्याच्यामुळे लोकांना वाटतं मरेपर्यंत आपण गरीबच राहायचंय. अजिबात नाहीये. ज्या तुकोबरायचे अनुयायी म्हणून आपण घेतोय, ज्या तुकोबरायचे भक्त आपण म्हणून घेतोय, त्या तुकोबरायचे लेकरं आपण म्हणून घेतोय, त्या काळामध्ये माझ्या तुकोबरायला तुकाराम महाराज नव्हते म्हणतो लोक, तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? शावकाराचे पोरं गरीब कसे असतील हा एक मोठा प्रश्न आहे. शावकाराचे मुलं गरीब राहूच शकत नाही. राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ ऐश्वर्यात केला पाहिजे. अरे शंभड्या पोरीचं लग्न करता तुम्ही तरी 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करता. किती करता? 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करता. मग परमार्थ सुद्धा माणसाने त्याच ताला मोलाचा केला पाहिजे, त्याच तोला मोलाचा. काय कमी केलं? देवानीच दिलंय आणि देवासाठीच खर्चायचं. आपण काय घेऊन आलो होतो? कबीर महाराज तर सांगतात, आया था नंगावर जाएगा बिनंगा. येता नाही काही घेऊन आलो नाही. आल्यानंतर 25 दिवसाने 21 दिवसानं तुम्हाला नाव भेटलं, तोपर्यंत तर नावही नव्हतं महाराज. मग देवानंच तुम्हाला दिलंय ना. देह हे काळाचे धन, हे सगळं जर देवाचं आहे
तर त्याच्यासाठी जर खर्च केलं ना, जुने लोक सांगायचे विहिरीत जर गाळ झाला ना, तर तो गाळ काढल्यानंतर पाणी अजून गोड होतं. काय होतं? पाणी कसं होतं? गोड होतं. काही काही लोक विहिरीतला गाळच काढत नाही महाराज. जीवनभर फाटके धोतर घालून फिरतात आणि मरतात तर महाराज त्यांच्या खात्यावर 2-2 कोटी निघतात. बरं कोणी पोरग नसतं, बायको नसती, कुत्रेच खातात ना. चांगलं राहिलं पाहिजेत माणसानं. अरे भ्रष्टाचारी लोक जर एवढे वजनात राहतात तर आपण धर्माची सेवा करतो, आपण किती वजनात राहिलं पाहिजेत महाराज. काय कमी केलंय नानोबराय तुकोबराय ना. अरे इथं बसणारे जेवढे काही जनता जनार्दन मायबाप आहे ना, तुमच्या पोरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही एवढे भाग्यवान पोर आहे की आम्हाला दररोज दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. नित्य दिवाळी. फक्त संप्रदाय गरीब लोकांचा आहे, संप्रदाय असा आहे अजिबात नाही महाराज. अरे त्या काळामध्ये नाथबाबाच्या कीर्तनाला आल्यानंतर लोकांना पावशर साखर दिल्या जायची. मी नाही वर्णन करत, नामदेवरायचं प्रमाण आहे. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ. संता माझी राजा एकनाथ माझा, पखवाजाचे आवाज बंद झाले रे दादा. केला सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकर नजराणा घेऊन गेले. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. माझा नाही पखवाजाचा. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. देवा जे संसारावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम नको देऊ गड्यांनो. जे पैशावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम नको. जे तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम दे. आणि खरं सांगू का, माणसाचा थोडा तरी काळ संत समागमामध्ये गेला पाहिजेत महाराज. मी तर नेहमी सांगत असतो, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. थोडा तरी काळ संत संगतीमध्ये गेला पाहिजेत. कारण की अर्धा क्षण घडता संताच्या संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून निळोबऱ्या देवाला सांगतात, पांडुरंगा ऐक, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर फायदा काय? सहजच्या ऐकता गोष्टी, सहजच्या
सहज ऐकता त्यांच्या गोष्टी आवाज देणार थोडा आवाज देणार दादा यांना इथं दे इथं ऐकता मॉनिटर घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये निळोबराय सांगतात, देवा ए देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात ना रे, अशा लोकांचं श्रवण केलं की माझा परमार्थ दृढ होतो. महाराज मी एक सांगू का तुम्हाला, परमार्थ करत असताना अशा लोकांचं श्रवण करा, अशा लोकांचं श्रवण करा की त्यांचं ऐकल्यानंतर तुमची परमार्थविषयी श्रद्धा वाढली पाहिजेत. महाराज हल्ली अख्ख्या महाराष्ट्रात एक बोंब उठलेली आता की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. कीर्तन कोण म्हणतंय तुम्हाला? कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरली नाही, कीर्तनाची पातळी उद्याही घसरली नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही गाड्यांना. कारण तुम्हाला समाज जमवायचा आहे ना, उद्धार थोडा करायचा आहे काही. आज सप्त्याची मीटिंग बसल्यानंतर पहिले लोक सांगतात हे अमुक अमुक महाराज, लगेच सांगतो ए तो युट्यूबवर आहे का. म्हणजे लोकांची धारणाच अशी झालेली आहे की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे, मग बाकीचे का म्हशी वळतात का? असं नाही हो महाराज. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही वक्ते, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही नामांकित कीर्तनकार आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला सर्व सोडून देवाचं चिंतन करायची इच्छा होती. तुम्ही त्याच्यापर्यंत जातच नाही ना. ही परिस्थिती आहे. लोकांना दोष नका देऊ, अपेक्षा तुमच्या वाढलेल्या आहे. पूर्वी कीर्तन घेत असताना लोक अभ्यास पाहिजे महाराज. पूर्वी कीर्तन घेत असताना त्याची तपश्चर्या पाहिजे, त्याची साधना पाहिजे. आता लोक तसं पाहतच नाही काही. लोक म्हणतात तो युट्यूबवर आहे का, मग घ्या. आमचं काय म्हणू, घ्या ना मग काय मग. कीर्तनकार तुम्ही प्रेमानं नाही ठेवत, चॉईसनं कीर्तनकार ठेवायला लागले महाराज. गायक सुद्धा चॉईसनं झालाय, वादक सुद्धा चॉईसनं झाला. पूर्वी श्रद्धेनं गायक बोलत होते, पूर्वी श्रद्धेनं कीर्तनकार बोलत होते. आता सगळं चॉईसनं चाललंय महाराज. परमार्थ चॉईसनं नका करू रे, परमार्थ आवडीनं करा. विठ्ठल साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला, 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण राम आधी, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनात सहज बोलणे हाची उपदेश, 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 हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, बोलणे हाची उपदेश, हाची उपदेश, सहज बोलणे हाची सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे, सहज बोलणे, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे, सहज बोलणे हाची उपदेश. करोनी सायास ची कविते, करोनी सायास ची कविते,
कविती करुणी सयास जय हो. जी का सा करुणी 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 सायासची कवी करुणी सायासची कविती करुणी करुणी सायस करुणी सायस करुणी सायस करुणी सायस ही कविते काय द्यावे त्याचे भावे उतराय काय द्यावे त्याचे भावे उतराय काय द्यावे भावे उतराय काय द्यावे त्याचे भावे काय द्यावे त्याचे भावे काय द्यावे त्याचे भावे वा. एक नंबर संपला आता. आता आलापी झाली आणि प्रमाणही झालं, संपलं. घ्या मागे त्यांना आता. सहज बोलणे, अरे बापरे. सहज बोलणे हे तो उपदेश. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आपल्या वाणीत एवढी ताकद आहे, आपण सहज जरी बोललो तो एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. काय ताकद आहे आपल्या वाणीमध्ये. आपण सहज जरी बोललो तो एका दिंडीची 2 दिंडी होती. काय ताकद आहे. वा माझी या सत्यवादाची वाचा केली बहुत कल्प. नाही नाही नाही, बोलताना असं बोला गड्यानं की तुम्ही बोलल्यानंतर लोकांना बरं वाटलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतात ओ अहो एवढं चांगलं तोंड दिलं, जरा चांगलं बोला की. सहज बोलणे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सहज जरी त्या महात्म्याचं ऐकलं. कोणत्या महात्म्याचं? ज्याचं प्रेम पांडुरंगावर आहे, ज्याचं प्रेम विठ्ठलावर आहे, अशा महात्म्याचं सहज जरी चिंतन ऐकलं तर निश्चित माणसाचा परमार्थ दृढ होतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबर आहे देवाकडे गेले, देवा वाया गेलंय माझं जीवन. खरं तर माणसाचं जीवन वाया गेलं हा माणसाला पश्चाताप कधीच होत नाही. आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. भागवतकार सांगतात काल व्याल मुख ग्राश तराश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्या अजगराच्या मुखामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो होतो. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना, महाराज ज्ञानोबराय सांगतात हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाकरीत वय सरे. इथं जेवढे काही मायबाप कीर्तनासाठी उपस्थित आहे प्रत्येकानं आपल्या जीवनाचं टार्गेट ठरवून घेतलेलं आहे. पोरीला कोणत्या नोकरी लावायचं, मुलाला कोणत्या नोकरी लावायचं, घर कसं बांधायचं, गाडी कोणती घ्यायची. 2024ची तयारी लोकांनी आतापासून सुरू केली. भेटीगाठी सुरू आहे, कोणत्या पक्षात जायचं, काय जायचं, पैशाचं म्हणून सगळं तयारी करून ठेवलेली आहे. मग सगळ्या गोष्टीची तयारी करणारे तुम्ही लोक, आपण सगळे आपण मरणार आहे याची कधी तयारी करणार आहे तुम्ही? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया नका घालू. अरे पुण्यवान मायबाप आहात तुम्ही की एवढ्या मोठ्या महामारीमधून आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात. बरे वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश. उर्वरित काळामध्ये काड्या नका करू, देवाचं चिंतन करा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष. सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हा. सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हा. सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो.
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करावी. मायबाप पितृपक्ष चालू आहे, आपले पित्र आपल्यावर संतुष्ट व्हावे, पित्राने आपल्याला आशीर्वाद द्यावे, याच्यासाठी प्रत्येक मायबाप पितृपक्षामध्ये आपल्या वाडवडिलाला जीव घालतोय ना. महिनाभर तेच काम आहे आपल्या मागं. पित्र खुश व्हावे याच्यासाठी पित्रांना जीव घालतात. देवानं तुमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे महाराज? कधीतरी ह्याही गोष्टीची तयारी केली पाहिजे. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, अरे एका माणसाच्या डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, ब्लॉकेज. त्याला पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस डॉक्टरने बिल 50 लाख रुपये काढलं. ते 50 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर ते म्हातारा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, माळकरी दिसता, गळ्यामध्ये माळ आहे, ऐका ना, रडू नका प्लीज, तुम्ही माझ्या आजोबासारखे, मी यातले 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. तो म्हणला, अरे मी धायरीतला रहिवासी आहे, माझ्या वडिलोपार्जित 50 एकर जमीन अजून माझ्या बापाची तशीच आहे, 1 गुंठा 20 लाख रुपयाचा आहे, तू जर 1 कोटी रुपये बिल काढलं असतं तरी 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. मग बाबा या 50 लाखाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने जे डॉक्टरला उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारा डॉक्टरला सांगते, वेड्या 4 तास आयुष्य मध्ये तू माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 50 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपया सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख आहे मला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ऐका लक्ष देऊन मायबाप, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. काम चांगलं करा आणि देवासाठी वेळ देत चला. एकदा का वेळ निघून गेली ना महाराज, तर जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप. सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे तुम्हाला आणि मला, पण देवासाठी वेळ नाही. देवासाठी वेळ काढा. जर तुम्ही त्याच्यासाठी नाही वेळ काढला तर तो तुमच्यासाठी कसा काढल? तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी. म्हणून माझी सर्वांना विनंती, विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा, राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा, वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. साधू संतांनी तुम्हाला आणि मला एवढी सबसिडी दिली महाराज. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. अरे पेडा हसत हसत खाल्ला तरी पेडा गोडच आहे गड्यांनो. पेडा रडत रडत जरी खाल्ला तरी पेडा गोडच आहे. पेडा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो? म्हणून सर्वांना माझी विनंती, वेळ नका वाया घालू. करा रे बापानो साधन हरीचे झनी कररीचे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. दोरीचा सापा भेवूनी बापा, भेटी नाही जीवा सेवा, भेटी नाही जीवा सेवा, अंतरीचा ज्ञान देवा, अंतरीचा ज्ञान देवा, मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको, घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको, भजना विन काळ घालवू नको. एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया नका जाऊ देऊ. आणि एकदा वेळ निघून गेली की मग तुकोबराय सांगतात, नाही तरी गेला जन्म वया. मग एकदा गेला की परत सुरू होतं. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. म्हणून कधीतरी आपल्या जीवनामध्ये थोडा तरी पश्चाताप झाला पाहिजे. निळोबराय सांगतात, देवा चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकायला भेटली, पण खंत आहे माझ्या मनामध्ये, वाया गेलंय माझं जीवन. अनुतापासी दुनी वचडे, अनुतापासी दुनी वचडे, अनुतापासी दुनी वचडे,
अनुतापासी दुनीव चढे अभंगाची भूमिका खूप गोड आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. लक्ष देऊन ऐका. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. म्हणजे परमार्थाविषयी श्रद्धा वाढती, भाव वाढती. आणि परमार्थाविषयी भाव वाढला की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा आहे वैराग्य होतं. काय होतं? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बायको दिली नाही म्हणून ब्रह्मचारी राहतो, त्याला वैराग्यवान म्हणायचंच नाही महाराज. कपडे घालायला भेटत नाही म्हणून फाटके कपडे घालतो, अजिबात त्याला वैराग्यवान म्हणू नका. आणि वैराग्य थोबाडांना का सांगू लोकायला मी वैराग्यवान आहे? तुमच्या कृतीतून वैराग्य दिसलं पाहिजे. तुमच्या कृतीतून तुमचं वैराग्य दिसलं पाहिजे. मी संत येन, मी ज्ञानी येन, मी लय अभ्यास होईल, तोंडांना का सांगू? तुमच्या वागण्यातून तुमचं वैराग्य दिसलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून तुमचं ज्ञान स्पष्ट झालं पाहिजे. आणि जे म्हणतात मी वैराग्यवान आहे, अजिबात नाही. वैराग्यवान तुकोबर आहे महाराज. आपण कशाचे वैराग्यवान आहे? आपण वैराग्यवान म्हणूनही घ्यायचं नाही. आपली तेवढी लायकी सुद्धा तुको. वैराग्य म्हणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे येतं, स्वामी विवेकानंदाचं नाव पुढे येतं. तुकोबर आहे. जाई हो तू माते न करी सायास, हे प्रमाण फक्त माझ्या तुकोबरासाठी जन्माला आलेलं आहे. आपण तर म्हणायचं पण नाही. परिविया नारी रुक्मिणी सम, हे तुकोबराय म्हणू शकतात. आपण काय म्हणायचं महाराज? आपला तेवढा अधिकार सुद्धा नाही. विचार सागर ग्रंथामध्ये लहानपणी शिकलो होतो. इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं हे लहानपणी शिकलो. तेव्हापासून काही योगच नाही आला त्याचा. बरोबर आहे का नाही? वैराग्य वाढे सोडोडे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. परमार्थ दृढ झालं की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबरा अभंगाच्या शेवटच्या भाव. आवाज दे त्या माईकला दादा. संचरे स्वानुभव निजांगी. जय हो. संचरे स्वानुभव निजांगी.
ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो, परमार्थ दृढ झाला की वैराग्य होतं, आणि वैराग्य एकदा परमार्थात झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबराय सांगतात, निळामने वाढे भाव परमार्थ हा भावनेसाठी महाराज. आणि एकदा का परमार्थात भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थात भाव वाढल्यानंतर त्याची लक्षणं कंठी प्रेम दाटे, नयनी नीर रोटे, हृदयी प्रगटे रामरूप. परमार्थ हा भावनेचा आहे महाराज. आज परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे महाराज. खरं सांगू, काय उपकार असेल माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. लायकी नसणाऱ्या लोकांना सुद्धा महाराष्ट्राचं स्टार करून ठेवलंय महाराज ज्ञानोबराय तुकोबरायने. खरं सांगतोय मी तुम्हाला, असं स्पष्ट कोणी बोलत नाही, मी बोलतोय. काहीच अध्ययन केलं नाही, कुठं काही एवढं काही अभ्यास केला नाही. स्वामीजीला माहिती आहे सगळ्यात बावळट पोरग म्हणजे पुरुषा. त्यांनी कितीकच वेळ सन्मान, काही नाही महाराज. पण ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर, ज्ञानोबरायने आपल्या जवळ केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो याचं प्रत्यक्षात उदाहरण म्हणजे मी आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आज संप्रदायावर खूप चांगले दिवस आहे. पूर्वी लोक फक्त कीर्तन सप्ताहानिमित्त ठेवत होते, भगवंताच्या उत्सवानिमित्त ठेवत होते, साधू संतांच्या पुण्यतिथ्यानिमित्त. आज दिवस एवढे चांगले, माणसं मेली की कीर्तने, माणसं जलमली की कीर्तने, तेरवीला कीर्तने, दसक्रिया निमित्त कीर्तने, हळदी निमित्त कीर्तन ठेवतात पश्चिम महाराष्ट्रात लोक, वरातीनिमित्त कीर्तन ठेवतात. खूप चांगले दिवस आहे. आता फक्त आपल्या बापदाद्याची प्रॉपर्टी आपल्याला सांभाळायची, बाकी काहीच करायचं नाही गाड्यांना. फक्त आहे ती विकू नका, आहे ती प्रॉपर्टी विकायची गरज नाही. अरे IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही, एवढे ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आपल्यावर आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, आपण गेल्यानंतर अशा फुलाच्या रांगा टाकतात लोक. हे आपले उपकार नाही, ज्ञानोबराय तुकोबरायने करून ठेवलंय महाराज. पण काय झालं काही कळत नाही महाराज. घरी काम धेनू काय असून लोकांना करा आपुले जतन, 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 करा आपुले रतन, करा आपुलेच, करा आपुले रतन. राखा बांधे पांघरुण, राखा भांडे पांघरुण, करा आपुले रतन, करा आपुले रतन. ज्ञानोबराय तुकोबरायने आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी ठेवलेली नाही. मी 2008 मध्ये का 9 मध्ये भागवत शिकायला वृंदावनला गेलो होतो. 2 मिनिटात सांगतो, झाली माझी सेवा, थोडं लक्ष देऊन ऐका. राम सुखदासजी यांची एक शाखा होती, तिथे तिला गीता मंदिर म्हणत होते. आमची जेवणाची व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथं जेवायला जायचो. तिथले महात्मा एवढे कडक होते, एवढे कडक होते की त्यांच्यासमोर कोणताच विद्यार्थी जात नव्हते. पण माझा लहानपणापासून स्वभाव, जिथं कोणी जात नाही तिथं घुसायची हौस पहिल्यापासून. आता ते महात्मा, त्यांचं वाचन चालू होतं, आणि वाचन चालू असताना मग मी म्हणाव ना, पंडितजी मैं आत अंदर आऊ, कुछ नाही, मी ऐकमी काहीच नाही, डायरेक्ट आत गेलो. वाचन करत असताना त्या महात्म्याने माझ्याकडे पाहिलं. ब्रह्मचारी महात्मा होता, एवढा तेजस्वी होता. बघितल्यानंतर मी थरथर थरथर कापायला लागलो. पुढेही जाता येईना, मागही येता येईना. मी असं वळालो आणि बाहेर जायला निघालो. माझी नजर त्यांच्या देवघराकडे गेली. देवघराकडे बघितल्यानंतर मी स्तब्ध झालो आणि परत त्या स्वामीजींकडे गेलो. म्हणलं, स्वामीजी आप तो ब्रज रसिक हो, वृंदावन में रहते हो. ते म्हणे, हाँ, यहाँ तो सिर्फ कन्हैया के और राधा रानी के भक्त है, फिर अपने मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याने मला उत्तर दिलं, म्हणे, बेटा, हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं. काय म्हणला तो महात्मा? हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं, हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और देहू आते हैं महाराज. आणि आपले लोक 2च महिने तिकडे गेले की डायरेक्ट आळंदी खोडून टाकतात, महाराष्ट्र खोटून टाकतात. ब्रज रसिक कुत्रे विचारत नाही हो महाराजांना. एक तर हिंदी बोलता येत नाही, भागो भागो उंदीर आहे. अरे बावळ्या, उंदीर नाही, चुवा म्हणतात हिंदीत त्याला. काहीच कळत नाही. डाळी गोळा करतो महाराष्ट्रात, गहू गोळा करतो इकडं. काय झालं काही कळत नाही. राजे याची कांता. मी तर थोडं स्पष्ट बोलू का, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण खरं सांगतो.
ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो ना, असा महाराष्ट्रातल्या कोणत्याच वारकऱ्याचं मस्तक ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याच्या पायावर सुद्धा नाही गेलं पाहिजे. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी हरी विठोबार कुमारी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हरिनाथ भगवान की जय. विठोबार कुमारी, निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अभंगावर चिंतन करावं. तुम्हाला काही 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगावयाच्यासाठी मी आलेलोच नाही आहे महाराज. इथं ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार जास्त उपस्थित आहे. कोणीतरी एखादं उठायची आणि दादाची सेवा करायची म्हणून मी उभा आहे. बरोबर आहे का नाही? या कुटुंबाचे उपकार आहे माझ्यावर, म्हणून त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी इथं आलेलो आहे महाराज. खरं सांगतो, मला आनंद आहे की आमच्या दादासाहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. दादांचं कार्य मी कीर्तनातून वर्णन करू शकत नाही महाराज. माझ्यासारख्या लेकरानं दादाचं काय वर्णन करायचं, की असा संप्रदायातला माणूस नाहीये की त्या माणसाला दादाने दान दिलेलं नाहीये महाराज. खरं सांगतो तुम्हाला, अनेक जे जया पाहिजे ते आहे रे वा. आणि कधी कधी काय असतं, बाप धार्मिक असतो पण पोरं धार्मिक नसतात महाराज. बऱ्याचशा वेळेस असं पाहायला भेटतं. पण काय आमच्या दादा जेवढे दानी होते त्याच्यापेक्षा पोरं दानी निघले महाराज. आमचे सिद्धेश्वर दादा असतील, आमचे जनार्दन नाना, आमचे योगेश्वर दादा, काय या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज. मी खरं सांगू का, दादा ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असतील, हे सगळे वारकरी टाळकरी गायक वादक महाराज मंडळी पाहत असेल ना, तर मी नारदाच्या गादीहून सांगतो, दादांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. दादा सुद्धा विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या मुलांनी माझी परंपरा, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा साधावया, म्हणून एवढं गोड नियोजन या सर्व कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एका कीर्तनाला एवढे महाराज लोक कधीच येऊ शकत नाही महाराज. एवढे गायकवादक सुद्धा येऊ शकत नाहीये. ही या कुटुंबाने, या चव्हाण कुटुंबानं कमवलेली संपत्ती महाराज. काय संपत्ती आहे. एवढा कुंभमेळा एका ठिकाणी कधी जमा होत नाही. हे सगळे गायक वादक पाहिल्यानंतर असं वाटतं नेमकं कीर्तन धायरीत चालू आहे का आळंदीत चालू आहे. हे सगळे महाराज मंडळी, हे सगळे प्रेमासाठी, आमच्या सिद्धेश्वर दादांच्या, आमच्या सर्व योगेश भाऊंच्या, सर्वांच्या प्रेमासाठी, आमच्या अण्णांच्या प्रेमासाठी हे सर्व लोक मंडळी उपस्थित आहेत. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहेत. खूप गोड नियोजन तुम्ही केलंय. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आता कोणाकोणाचं नाव घ्यावं, ज्यांनी अख्खं आयुष्य संप्रदायासाठी खर्च केलंय महाराज, असे नामांकित पखवाजत आमचे आळंदीमध्ये, ज्यांच्याकडे पाहून आम्ही पखवाज शिकलो असे असणारे आमच्या आळंदीचं वैभव आमचे दासोपंत स्वामी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अख्ख्या पुण्यामध्ये ज्यांचा पखवाज, 2 कोपऱ्यात 2 लोकांचा पखवाज घुमला. एकीकडे भूमकर गुरुजींचा आणि एकीकडे दातार गुरुजींचा. ही सगळी शिष्य परंपरा आहे. सर्वच मंडळी, इकडे गरड गुरुजी आमचे संजय दादा आहे, इकडे गुरुजी आहेत. हे सर्वच प्रभू तुम्ही महेश याची मूर्ती. सर्वांचं नाव माझ्या पाठ नाही, मी काही जातीला भाट नाही, त्याच्यामुळे सर्वांचे नाव कसे पाठ राहतील. तुम्ही सर्वच मंडळी एका होनी बळी रे, म्हणून सर्वांच्या चरणी मी माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती करील, कार्य असं करा मायबाप
की आपण गेल्यानंतर सुद्धा आपलीही पुण्यतिथी आपल्या घरच्यांनी अशी घातली पाहिजे. आपण गेल्यानंतर आपला सुद्धा असा उत्सव झाला पाहिजे. मी तर नेहमी सांगतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. अरे कधीतरी एखाद्यानं गोड चाल म्हणली तर कधीतरी तोंडानं वा म्हणायचं शिका. वाह, कधी तर म्हणा. एखाद्याची चाल चांगली झाली की काही काही कुचकायला करमत नाही. किती कुचकेपणा झाला या संप्रदायामध्ये. अरे एखाद्यानं जर गोड पाकवाज वाजवला तर नुसतं म्हणा ना वा गुरुजी, तुमच्या काय बापाचं जातं का म्हणा ना. वारकरी संप्रदायासारखी विचाराची बैठक जगाच्या पाठीवर कोणाचीच नाहीये. पण वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही, याचं कारण फक्त धोत्रावाले एकत्रित नाहीये. खरं सांगतोय तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही सगळे जण एकत्रित असाल ना, अरे आस्था चॅनलवरचे जेवढे कथाकार आहे ना ते खानदानी बेसुरे स्वामीजी. खानदानी 2-4 जर महात्मे सोडले तर एकाला सुद्धा सच्चिदानंद रूपाय हा श्लोक म्हणता येत नाही. आमचे पोरं 5वी फेल आहे महाराज, पण कीर्तन करायला लागले तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचं डोकं चालत नाही. एवढी जोग महाराजांची कृपा आहे या महाराष्ट्रावर. पण तरी सुद्धा संप्रदाय कुठंच नाही. एखाद्यानं काठाचं धोतर घातलं तरी अरे कण थोकवून म्हणणं चांगलं आहे म्हणून. काही लोक म्हणतात आम्ही त्या काळामध्ये भाकरी खाल्ल्या. अरे तो ते नशीब आहे, आमच्या नशिबानं आम्हाला गुलाबजाम भेटतात, हे आमचं नशीब आहे ना. आता 72 मध्ये तुम्हाला प्यायला पाणी नव्हतं, मी काय करू, माझा जन्म 90चा आहे ना, माझा काय संबंध आहे. तुम्ही त्या काळामध्ये काय केलं, कालाय तस्मै नमः. मी तर या मताचा महाराज आहे. अरे आपला कीर्तनकार बस स्टँडवर जरी उतरला तरी अख्ख्या लोकांनी त्याच्या कपड्याकडे पाहिलं पाहिजे, एवढा सुंदर असला पाहिजे आपला संप्रदायाचा माणूस. बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र लुटायला लागले, कधीतरी सावध व्हा. शिवमहापुराण माग आता घडलंय. मिश्राजीचं किती पैसे घेऊन गेला, 10 कोटी रुपये घेऊन गेला. तो पैशाचा विषय नाहीये. नुसतं जल घ्या, पाणी घ्या, बेल घ्या, याच्यावर 10 कोटी घेऊन गेला. आपल्या एखाद्या पोरानं नुसते 500 रुपये मागले तरी कणत बसता. अरे कणू नका, हे थोडं मन मोठं करा. कधीतरी थोडस मन मोठं करा ना. तुकोबरायच्या काळात जगणारे लोक नाही आपण. तुकोबरायचा काळ खूप चांगला होता. तुकोबराय खूप संत होते. पण तुकोबरायच्या काळात लोक एवढे बावळट नव्हते जेवढे आता झाले. तुकोबराय रिका पायी जाऊन कीर्तन करत. तुकोबराय तुकोबराय. आता मला बुलढाण्याहून जर इथं यायचं म्हणल्यावर मला 6 महिने अगोदरच निघावं लागेल ना. अजिबात नाही. कधीतरी मोठ्याने लाईन यायला समजून घ्या. लाईन याने उंबरटपणा सोडा. महाराज संप्रदायावर खूप चांगले दिवस आहे, खरं सांगतोय तुम्हाला. पण या मोठ्या लोकांनी कधी जवळ घेतलंच नाही. अरे माझं जर कीर्तनातून काही चुकत असेल तर तुम्हाला असं जवळ घ्या, सांगा यार ती श्लोक चुकला तुझा, थोडा व्यवस्थित बसव. आचारसंहिता ही आचरणाची असावी, पैशाची अजिबात नसावी. मी या मताचा महाराज. श्लोकाची आचारसंहिता असावी, चालीची असावी, बेसूर म्हणून ही आचारसंहिता असावी, चुकीचं वाजून ही आचारसंहिता असावी. पैशाची आचारसंहिता कोणा सांगितली तुम्हाला? अरे श्रीमंत संतांचे लेकराव आपण. वारकरी संप्रदाय लोकांनी फक्त भिकारी म्हणून तुमच्या समोर ठेवलेला आहे, नाही तर वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवर नाहीये कोणी. ही मोडा पद्धत कुठेतरी आपल्या लोकांना जवळ करा. माईकवर येऊन त्याचं नाव खराब करण्यापेक्षा त्याला जवळ घेऊन सांगा ना, यार तू चुकतो. ते तुमचं फोटो ठेवल ना महाराज हृदयामध्ये. आणि आता या आम्ही तर पहिलेच माकडून तुम्ही त्यांच्या शेपटीवर पाय द्यायला लागले. जमत नाही ना हो महाराज. आता वय झाल्यानंतर कुठतरी थांबलं पाहिजेत आपण. कधीतरी मोठ्या लोकांनी थोडा तरी पुढाकार घेऊन ह्या संप्रदायाला, अरे उद्या खूप चांगले दिवस आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेना जेवढे चांगले दिवस आपल्या संप्रदायावर आहे तेवढे कोणावरच नाहीये. फक्त आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. आणि सर्वांनी अंतकरणातला द्वेष, अंतकरणातला मत्सर, अंतकरणातला भेद नष्ट करून. अरे पुण्यात जरी कीर्तनाला आलो तरी लोक म्हणतात बुलढाण्याहून त्याला कशाला बोलवायचं. अरे तुम्ही या ना बुलढाण्याला, तुम्ही तुमची योग्यता वाढवा. तुम्ही 10 क्रियाविधीवरच फिरता, तुम्हाला बाहेर जायची इच्छाच नाही, त्याला आम्ही काय करावं. तुम्ही सुद्धा या ना तिकडं. अरे महाराष्ट्र हा सर्वांचा आहे. कधीतरी ही परंपरा बंद करा रे गड्यांनो. किंबहुना सर्व सुखी म्हणलेले ज्ञानोबराय, किंबहुना आळंदी नाही सुखी हो, किंबहुना फक्त पुणे जिल्हा सुखी नाहीये महाराज. हे विश्वची माझे घर,
त्या ज्ञानोबरायचे लेकर आहे आपण. सर्वांनी जर एका मायेच्या लेकरासारखं वागलो ना आपण, तर निश्चित संप्रदायासाठी भविष्यात खूप चांगले दिवस आहे. पुनश एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये छोटीशी एक गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप नका आणू. मी मान्य करेन मी खूप पैसा घेतला महाराज, पण पैसा घेऊन मी आतापर्यंत घर सुद्धा नाही बांधलं. तुम्ही लाईव्ह कीर्तन चालू आहे माझं, तुम्ही या, माझं गाव काही जास्त दूर नाही. आतापर्यंत कीर्तनाचा जेवढा पैसा घेतला त्या पैशातून चोखोबरायचं 3.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं महाराज. किती? महाराष्ट्रात तेवढं सुंदर मंदिरच नसेल महाराज चोखोबरायचं. 50,000 लोकांना शेवटच्या दिवशी आमरस होता महाराज. मला वाटतं 10 तारखेची पंगत आमच्या सोपान महाराजांच्या दिवशी आमच्या सिद्धेश्वर दादा त्यांच्या काकांच्या स्मरणार्थ सर्व पंगत होती. सर्व खूप सुंदर आहे. दिलं ना देवानं, देवासाठी खर्च करा. आळंदीत आलो त्यावेळेस कपडे घालायला नव्हते भेटत महाराज. आळंदीत आलो तर शिळ्या भाकरीचे कुटके भेटले नाही. आज ज्ञानोबराय तुकोबरायने जर एवढं दिलं तर निश्चित धर्मातलं काहीतरी धर्मासाठी खर्च करा. आणि तुम्ही त्याच्यासाठी खर्च करा. देणाऱ्याचा प्रॉब्लेम नाही, मधल्याचे का पोट दुखतात हाही मोठा प्रश्न आहे. देणारा किती बी द्यायला घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. हा तो कणून फक्त मूळव्याध होऊ शकतो, दुसरं काहीच होणार नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, त्या मोबाईलमध्ये 3 ॲप्स आहेत. एक व्हॉट्सअप आहे, एक फेसबुक आहे आणि एक इंस्टाग्राम आहे. त्या व्हॉट्सअपचा आणि फेसबुकचा काय स्वभाव माहिती आहे का? तुम्ही सकाळी एखाद्याला म्हणले गुड मॉर्निंग स्वामीजी, स्वामीजी तिकडून म्हणा गुड मॉर्निंग. आपण म्हणा जेवले का तुम्ही, ते म्हणतात जेवले का तुम्ही. आपण म्हणा भावपूर्ण श्रद्धांजली, ते तिकून म्हणतात पण पाहण्यासाठी आपण हजर. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला प्रेम देतील. कधीतरी तुम्ही सुद्धा मनापासून कोणाला गुरुजी म्हणा, लोकही तुम्हाला गुरुजी म्हणतील. कधीतरी तुम्ही लोकांना मोठं म्हणा, लोक सुद्धा तुम्हाला मोठं म्हणतील. हा मनाचा मोठेपणा करा आणि सर्वांनी एकत्रित या. निश्चित वारकरी संप्रदायाची क्रांती भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च एकदा या चव्हाण कुटुंबियाच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप गोड नियोजन केलं महाराज. नियोजन फक्त या कुटुंबानेच करावं महाराज. मी 2-3 वेळेस आलो. जेवढे सुंदर गायक तेवढे सुंदर वादक, जेवढे सुंदर वादक तेवढे सुंदर कीर्तनकार, आणि जेवढं सुंदर ज्ञानदान आहे त्याच्यापेक्षा 1000 पट सुंदर अन्नदान आहे महाराज. अन्नपूर्णा या घरामध्ये वास करते बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला. अन्नपूर्णा या घरामध्ये वास करते. जो येईल तो इथून तृप्त होऊन जातो. म्हणून लक्ष्मीचीही कृपा आहे, साधूचीही कृपा आहे, संताचीही कृपा आहे. आणि दादाच्या कार्याविषयी काय महाराज, सगळ्या लोकांना माहिती आहे. अहो तुमच्या परिसरात मदत केली, तुमच्या लोकांना धर्मशाळा बांधून दिली, यात नवल नाही. अमरावती विभागामध्ये सुद्धा दादाने 2-2, 3-3 कोटी रुपये देऊन तिकडे मंदिराचा खर्च केलाय. पैसेवाले भरपूर आहे, पण पैसे असून सुद्धा धर्म कार्य करण्याची क्षमता, आवड ही ठराविक कुटुंबामध्ये, आणि त्यामधील सर्वात भाग्यवान कुटुंब जर कोणतं असेल तर आमच्या दादाचं आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून धर्माची, देशाची सेवा अशीच करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना.